ओके भाई। अच्छा, ये प्रेजेंटेशन जो चालू मैंने रखा है वर्ड है, इस पे इसको कैसे करेंगे? इसको मैं मिनिमाइज कर दूंगा। यहाँ पे क्लिक कीजिए सर। कहाँ पर? हाँ, ये प्रेजेंट नाउ दिस वन दिस साइड। हाँ, योर एंटायर स्क्रीन। आपका विंडो नीचे कुछ खुला है क्या? आपका प्रेजेंटेशन ये खुला है ना? ये रहेगा ना, आवाज तो आएगी ना? हाँ, ये I just checked from there. और मैं अनम्यूट करके आवाज ये आएगी ना? Pardon me, हाँ, This unmute red should go. Yeah. Okay. उसी पे क्लिक करिए। हाँ. फ्लो आ गया। चौथी नो है यार। अस्सी तो चालू कर दे क्या? चालू कर दो क्या? बोल कि 9 लोग ही चाहिए? एक ही आएगा। इसके 9 लोग आए। चालू करो क्या? वो नहीं तो आपको खोल के देंगे। नहीं, क्या खोल के दो? वो आपका ये एक्सेल में प्रेजेंटेशन है ना मेरा। नहीं, इधर से करके देने का वो फिर दिखेगा। इधर वैसा नहीं दिखता वो। कैसे दिखता फिर? करके देखो। इससे जाने का प्रेजेंट नाउ में जाने का योर स्क्रीन। Permission in order to, you must grant permission in order to screen share. उनको दिखना बोलता है। हाँ, वो कहाँ दिखेगा? ऐसे कोई भी तो आ जाए। इधर गए ना लाइन तुरंत हो जाता सर। ऐसे क्या आ रहा है क्या मालूम? एक्चुअली उसको ये करना पड़ेगा, बंद करके चालू करना पड़ेगा। बंद कर इसको। इसको हाँ, प्रेजेंटेशन को बंद कर। नहीं इसको अभी हुआ प्रेजेंटेशन।
प्रेजेंट ना बोल, नहीं इसको बंद कर बोल रहा हूँ, प्रेजेंटेशन कैंसिल करोगे? हाँ बंद कर, हाँ इसको भी डिसमिस कर, अभी प्रेजेंटेशन में जा। मुझे आ रहा है। Can't share your screen। तो इसको ऐसे कर, वो प्रेजेंटेशन लेके आ, एक प्रेजेंटेशन आता है तो आवाज आता है कभी। ये ले लिया मैंने प्रेजेंटेशन, ये इसको खोलूं क्या? नहीं, मैडम आए ना, तो खाली तिथे टूल बार लगायचं. ये असं मैसेज येतो. You can't share your screen unless grant permission in order to screen share. मेरे ख्याल से उसको दिखेगा उनको प्रेजेंटेशन। When you share here, I'll be able to see there. हाँ, दिख रहा है क्या आपको? नहीं दिख रहा है ना, आपने अभी तक किया है ये क्या? शेयर किया नहीं तो कैसे हो जाएगा सर? शेयर कहाँ से करेंगे हम? One minute, हाँ, से देखती हूँ, एक minute. नहीं एडमिट किया ना था? Just नोट ले लो क्या? नहीं आ रहा कोई क्या? पता नहीं एडमिट किया. बंद कर उसको। एक मिनट देवेंद्र सर आ रहे हैं, मुझे भी देखना है कैसे करते हैं अभी. हां आता असं आलं तर काय करणार? ते तिकडे वरती व्यवस्थित होतं ना, खाली का दूसरे होता केस में है? सब हो रहा था, आपके केस में नहीं हो रहा. अब मैं बेकार जम रहा नहीं है गूगल के साथ कुछ। कैसे दिवाकर साहेबांना स्मार्ट चेहरा काढते पण लगेच accept करतात. Subscribe permission screen share. आणि 10 लोकच 11 लोक झाले आता. प्रिंट आउट घेऊन टाकू का मग प्रेझेंटेशनची?
क्रोम नहीं बन रहा. क्रोम आहे ना, इकडे प्रेस करा. अच्छा, It gets in through Okay. Firefox. क्रोम क्रोम नहीं. Google Chrome नहीं दिख रहा है. भी टाइम लगेगा सर. क्रोम इंस्टॉल करने में टाइम लगेगा, तो आप इससे ही कर दीजिए. चलो ऐसे में दिखता है क्या वो? हम्म, वो प्रेजेंटेशन खोल बंद कर सकते हैं. कौन सा? मेरा प्रेजेंटेशन नहीं, आप देख सकते हो यहाँ पे ऐसा. तो उन लोगों ने दिखी, हाँ, उनको नहीं दिखेगी. पर उनकी आवाज सुनाई देगी ना. मेरी आवाज बस वही चाहिए ना, और क्या चाहिए. मेरे को क्या दिखता है? But they'll They not can be show able it to all see the it. time. हम्म, Will they understand without seeing the slide? Yeah, my voice will be there. Voice They will won't be open. They won't open any books to see that. हाँ. आपकी आवाज तो सुनाई देगी. क्रोम इंस्टॉल करने में टाइम लगेगा थोड़ा. So because of that, क्या? Because of हो सकता है. वी डोंट नो. भी ऐसा होना तो नहीं चाहिए. Use current information. चलो ठीक है, मैं इसमें तो दिखाई देगा ना. आपको तो दिखाई देगा. आपको दिखेगा सर. नहीं वो उनको मैं नहीं दिख रहा क्या अभी. हाँ दिख रहे हैं. आप दिख आप रहे दिख हो. एक काम आवाज करें. नहीं जा रही आपकी. उसका वो इसका प्रिंट आउट निकालेंगे अपन. मैं एक पावरपॉइंट का ना, एक स्लाइड में 6 करो, एक 6 करो. त्यामध्ये 6 करा. वीडियो यहाँ पे स्पीकर कहाँ पे होता है? देयर ना जस्ट माइक माइक ओके. भी शुरू है. रिकॉर्डिंग शुरू. नहीं, आपको यहाँ पे दिखेगा. आप पढ़ने के लिए आप ऐसे टॉगल कर सकते हो. इधर आके दोनों को दोनों को आप चला सकते हो. ऐसा कीजिए. ये अल्ट पकड़ के टैब ऐसे कर सकते हो. इसमें क्यों नहीं आ रहा? नहीं, वो भी और एक क्रोम की वजह से हो सकता है. ओके, चलो थैंक यू मैडम. आले का सगळ्यांना नमस्कार. आज आपण एक टॉपिक घेणार आहे कोऑपरेटिव्ह लॉ मध्ये, ते मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. सेक्शन 72 मध्ये दिलेले आहे मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. पहिलाच आपण हे जाणून घेऊ की व्यवस्थापन म्हणजे काय. व्यवस्थापन जे असतं, मॅनेजमेंट सोसायटीमध्ये मॅनेजमेंट होतं, कॉर्पोरेट संस्थांमध्ये मॅनेजमेंट होतं,
बँकेमध्ये मॅनेजमेंट होतं, क्रेडिट सोसायटीमध्ये मॅनेजमेंट होतं, सगळीकडे एक प्रकारचं मॅनेज, जसं माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये मॅनेजमेंट चालतं. मॅनेजमेंट कशावर चालतं, कशासाठी मॅनेजमेंटची आवश्यकता असते. नाव कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टमध्ये सर्वात मोठं मॅनेजमेंट करतो बोर्ड ऑफ डायरेक्टर्स किंवा जनरल बॉडी, त्याला आपण फायनल अथॉरिटी म्हणतो. नाव ही जी मॅनेजमेंट सोसायटीमध्ये जे मॅनेजमेंट चालतं बेसिकली प्रॉफिट मेकिंगसाठी किंवा संस्था चालवण्यासाठी किंवा लोकांना सर्व्हिसेस देण्यासाठी या सगळ्या गोष्टी चालतात. तर माझं एक मत नेहमी असं असतं की आपण जेव्हा मॅनेजमेंट ऑफ दी सोसायटी म्हणतो तेव्हा तिकडे किती मेंबर्स असावे, कोण असावं, कोण तिकडे मॅनेजमेंट आहे. जसं एखाद्या सोसायटीमध्ये सेक्रेटरी मॅनेजर असतो, चेअरमॅन त्यांचे हेड असतात, बोर्ड मेंबर्स असतात, चालवतात. नाव जेव्हा इलेक्टेड बोर्ड मेंबर्स मधून एक बॉडी बनवली जाते त्याला जनरल बॉडी म्हणतात. जनरल बॉडी म्हणजे ती मॅनेजमेंटची फायनल अथॉरिटी असते. नाव ही जेव्हा सोसायटीमध्ये त्यांनी जनरली काय करायचं, व्हेरियस मीटिंग्स होतात संस्थेमध्ये, व्हेरियस ॲन्युअल जनरल मीटिंग होते, वार्षिक स्पेशल जनरल मीटिंग होते, एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग होते. या वेगळ्या वेगळ्या मीटिंग केली जातात आणि मॅनेजमेंट चालू करतात. मॅनेजमेंट करत असताना रिक्रुटमेंट जे असतं, जे त्यांची जी हायरकी असते ती सचिवाची असते, त्याच्यावर चेअरमॅन असतो, खाली क्लार्क असतात सगळे. पण ओव्हरऑल एक सोसायटी जी असते ही लोकांनी बनवलेली सोसायटी असते, मेंबरनी बनवलेली सोसायटी असते. मग जेव्हा आपण मॅनेजमेंट शब्द वापरतो तर मॅनेजमेंट कुठला, सहकारी कायद्यामध्ये सहकारी संस्था कायदेशीर कशी चालवायची हे त्याचं मॅनेजमेंट असतं. ना मॅनेजमेंटचं पहिला जर तुम्ही बघितलं तर कुठल्याही संस्थेमध्ये, जसं कॉर्पोरेट असं मोठं टाटा टेल्कोची कंपनी असेल, टाटा मोटर्सची असेल, त्यांचे इंटरनल मॅनेजमेंट असतं. इंटरनल मॅनेजमेंटमध्ये त्यांना कशाच्या आधारावर काम करावं लागतं. तर प्रायव्हेट कंपनीमध्ये जसं मी मागे सांगितलं बायलॉजच्या वेळेस की प्रायव्हेट कंपनीमध्ये आर्टिकल्स ऑफ असोसिएशन असतात, त्याच्या बेसवर इंटरनल मॅनेजमेंट चालतं. इंटरनल मॅनेजमेंटमध्ये मॅनेजर कुठले कुठले कामं करणार, क्लर्क कुठले कुठले कामं करणार, मेंबर्सची जबाबदारी काय, बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची जबाबदारी काय. आत्ता जेव्हा 97वी घटना दुरुस्ती आली तर त्याच्यामध्ये थोडंसं कोऑपरेटिव्ह सहकारामध्ये थोडं मॅनेजमेंटमध्ये बदल झाला. तिकडे एक सक्ती आली की प्रत्येक बोर्ड मेंबरनी ऑफिस रेग्युलर अटेंड करायला पाहिजे, रेग्युलर संस्थेच्या पॉझिटिव्हसाठीच विचार करावा. बऱ्याचशा गोष्टी असतात जे बायलॉजमध्ये दिलेले असतं की ॲज पर बायलॉज सोसायटी विल डू दिस, सोसायटी विल वर्क लाईक दिस, सोसायटी विल हॅव दिस पीपल वर्किंग ॲज सो. तर थोडक्यात म्हणजे एक जनरल बॉडी जी बनवली जाते संस्थांमध्ये, कोऑपरेटिव्ह संस्थांमध्ये, ती सिलेक्टेड असते किंवा त्याच्यामध्ये निवडणूक केली जाते, निवडून त्या लोकांना ती बॉडी तुमची संस्था मॅनेज करत असते. जेव्हा आपण सहकारी कायद्यामध्ये बघतो, सहकारी कायदा हा बेसिकली महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा 1961चा कायदा आहे, 60चा कायदा आहे आणि 61चे रूल आहे. कायदा राबवण्यासाठी रूलची आवश्यकता असते. आणि रूल म्हणजे काय दिलं असतं, जसं तुम्हाला सांगितलं होतं मी RTOचे एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला, स्टेट मोटर ॲक्टचं एक्झाम्पल दिलं होतं. स्टेट मोटर व्हेकल ॲक्ट जो आहे तो कायदा बनवतो की गाडी कुठल्या प्रकारची, कुठली क्लासिफिकेशन मिळेल, किंवा RTO जे असतो तो रस्त्यावर गाडी कुठली चालेल, कशी चालेल, कोणी चालवावी, कोणी नाही चालवावी याचे रूल्स RTO देतात. आता जे निर्णय घेतात, जसं जनरल बॉडीमध्ये किंवा मीटिंगमध्ये जे निर्णय घेतले जातात त्याला राबवण्यासाठी बायलॉजमध्ये तरतुदी केली असतात की या संस्थेने या डिसिजन घेतले, त्याचे रिझल्ट ऑफ मीटिंग तयार करून त्याला आपण अंमलात आणतो. आणि मेंबर्स जे असतात, सगळे मेंबर्स मधूनच बोर्ड असतो, सर्व मेंबर्स मधून इलेक्शन होतात, पण पूर्णपणे जबाबदारी संस्थेची जी जबाबदारी ती बोर्ड मेंबर्सवर असते. बोर्ड मेंबरनी डिसाईड करायचं असतं की हॅलो सर, बोला सर. नमस्कार सर, नमस्कार सर. कोल्हापूरमध्ये पूर आलाय. हा,
तरी सांगा ना सर. हा. हम्म. बरं. मग कोणी दुसरं आहे का साहेब? दुसरं कोणी असेल करू शकणार का? चालेल, ठीक आहे, ठीक आहे. ओके सर. जसं मी सांगत होतो की जनरल बॉडी ही फायनल अथॉरिटी असते, त्यांना एक जबाबदारी दिली असते. त्यांनी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी कसं वागायचं कसं नाही ते मॅनेजमेंटमध्ये त्यांचा रोल असतो. मॅनेजमेंट करण्यासाठी जनरली सोसायटीमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मीटिंग्स घेतल्या जातात. मी जसं मागे सांगितलं सर, एक अॅन्युअल जनरल मीटिंग असते. अॅन्युअल जनरल वार्षिक सर्वसाधारण वार्षिक सभा. वार्षिक सभामध्ये फायनान्शियल डिसिजन घेतले जाते, बजेटवरती डिस्कशन केलं जातं, बॅलन्स शीट अनालाइज केली जाते. त्याच्यामध्ये मॅनेजमेंट कुठल्या प्रकारचे लोकांना रिक्रूट करणार आहे ह्याचा निर्णय घेतला जातो. रिक्रुटमेंटची पद्धती केली जाते. तर बरेचसे कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये या व्यवस्थापनाचे कायद्यामध्ये तरतुदी आहे. आणि जसं आपण बघतोय की सहकारी संस्था जे आहे ते एक व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन असतं. व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन असल्यामुळे तुम्ही जर बघितलं, मी एक पॉवर्स अँड फंक्शन्स लोकांनी फॉर्म केलेली सोसायटी आहे. आणि जर तुम्ही बघितलं all the members of committee shall be jointly and severally responsible for all decisions taken by the committee during its term relating to business. एका विशिष्ट कालावधीसाठी मॅनेजमेंट कमिटी किंवा जनरल बॉडी काम करत असते. बायलॉजमध्ये त्याचं प्रोव्हिजन आहे, पण त्याच्यामध्ये असं की ऑल दी मेंबर्स ऑफ द कमिटी, जी वर्किंग कमिटी आहे, जी मॅनेजमेंट कमिटी बनवली आहे, ज्यांनी हे फंक्शन्स करतात, त्याच्या सर्व मेंबर्सना डिसिजन घेत्या वेळेस लक्षात ठेवायला पाहिजे की ही जॉईंट अँड सेव्हरल लायबिलिटी असते, जे रिलेटिंग टू बिझनेस ऑफ दी सोसायटी. संस्थेमध्ये जे व्यवहार चालतात, जो व्यवसाय चालतो, त्याचं जबाबदारी, ज्याच्यावर जे निर्णय घेतले जाते, ती सर्वांची एकत्रित जबाबदारी असते. तर हा एक पॉवर्स दिलेला मॅनेजमेंट कमिटीला, आणि मॅनेजमेंट ऑफ दी सोसायटी जी आहे कमिटीने काम करत असते. All the members of the committee shall be jointly and severally responsible for acts and omission detrimental to interests of the society. Every such member shall execute a bond to the effect of 15 days of his assuming the office in the form of. Now, जेव्हा तुम्ही मॅनेजमेंट कमिटीमध्ये जॉईन होता ॲज अ मेंबर ऑफ कमिटी, तेव्हा तुम्हाला जे जे कायद्यामध्ये तरतुदी आहे ते एक्सेप्ट झालं पाहिजे. आणि कायद्यामध्ये असं तरतूद केलं की तुम्ही इंटरेस्ट ऑफ द सोसायटी इज ऑन द टॉप प्रायोरिटी. आणि जेव्हा तुम्ही मेंबर्स होता तेव्हा ते तुमच्याकडून एक बॉन्ड लिहून घेतात. त्या बॉन्डमध्ये तुम्हाला क्लिअरली इंडिकेट करावं लागतं की जे काय करेल मी ते त्याच्या हितासाठी करेन. जनरली जेव्हा सोसायटी असं सगळं लिहून देते किंवा काय ते बायलॉजचे तरतुदी वापरतात, तेव्हा रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी ते संस्थेला भेट देऊन त्यांचे रेकॉर्ड सगळे ते चेक करू शकतात. सोसायटीला कुठल्या मेंबरपासून कुठल्या कायद्यामुळे त्यांच्या अकाउंट्समध्ये तफावत आहे किंवा मेंबर्सच्या चुकीमुळे लॉस झालेला आहे, या सगळ्याचा जो हे असतं म्हणतात त्याला इन्स्पेक्शन केले जातं. रजिस्टर मे. आणि याच्यामध्ये अजून एक झालं, मे एक्सप्रेस डिसेंडिंग ओपिनियन विच शॅल बी रेकॉर्डेड इन दी प्रोसिडिंग्स ऑफ द मीटिंग. तर प्रत्येक मीटिंगमध्ये जे प्रोसिडिंग होतात त्याच्यामध्ये त्याचे नमूद केले जातं की त्यांचे ॲक्शन्स यामुळे संस्थेला लॉस झालेला आहे. याच्यामध्ये पण दोन्ही बाजू बघितले जाते, अकाउंट्सच्या दृष्टिकोनातनं, नफ्याच्या दृष्टिकोनातनं. एकतर नफा झाला असेल तर चांगला आहे, तर नफा कशामुळे झाला, कुठल्या काम केले ज्याच्यामुळे नफा झाला, लॉस कशामुळे झाला, त्याचं पण एक रेकॉर्डिंग असतं. तर कमिटीचे जे तुम्हाला पूर्ण अधिकार आहेत किंवा त्या अधिकारामुळे संस्थेला जे बेनिफिट करायचे ते झालं नाही तर रजिस्ट्रार कॅन टेक ॲक्शन ऑन यू.
रजिस्ट्रारकडे पॉवर्स आहे तुमच्या संस्थेला इन्स्पेक्ट करण्यासाठी आणि तुमची अकाउंटेबिलिटी फिक्स करणार. कारण की आता तुम्ही म्हणाल तो मॅनेजर सोडून गेला, तो क्लार्क नाही आहे, तो क्लार्क गेला आहे, असं चालत नाही. त्याला तुम्ही तुमची अकाउंटेबिलिटी रेस्पॉन्सिबिलिटी फिक्स केली जाते आणि रजिस्ट्रारला हे पॉवर ॲज पर ॲक्ट दिलेले आहे. एकदा तुम्ही निर्णय घेतला आणि त्या मीटिंगमध्ये रेझोल्युशन पास केलं तर विदिन 7 days तुम्हाला 7 दिवसाच्या आत रजिस्ट्रारला लिहावं लागतं की अशा अशा रेझोल्युशन पास करून असे असे डिसिजन घेतले गेलेले आहेत. तर रजिस्ट्रार तुम्हाला त्या रेझोल्युशन पास केलेल्या त्याचा अप्रुव्हल देतो. आणि अजून एक याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे की एखादा मेंबर एखादा मीटिंगमध्ये आला नाही किंवा तो प्रेझेंट नाहीये आणि काही निर्णय घेतले तो त्यांनी अप्रूव्ह केले नाही, तर त्या निर्णयामुळे जर चूक झाली किंवा लॉस झाला, काय झालं, तर तो मेंबर जबाबदार राहणार नाही. याचा अर्थ काय झाला की तुम्ही त्या मीटिंगमध्ये होता आणि त्यांच्या ॲब्सेंटमध्ये निर्णय घेतला, तर तो निर्णय त्यांना मान्य असणार का नाही हे त्याच्यावर रजिस्टरवर डिपेंड करतं आणि तो नव्हता म्हणून त्याला जबाबदारी त्याची जबाबदारी फिक्स नाही होत. मी मागे जसं सांगितलं की कोऑपरेटिव्ह सोसायटी इज अन ऑटोनॉमस असोसिएशन ऑफ पर्सन्स युनायटेड व्हॉलंटरीली टू मीट देअर कॉमन इकॉनॉमिक अँड सोशल कल्चरल नीड्स ॲस्पिरंट थ्रू जॉईंटली ओन डेमोक्रेटिकली कंट्रोल. सहकारी संस्था ही लोकतांत्रिक आधारावर चालणारी एक ऑटोनॉमस बॉडी असते आणि त्याच्यामध्ये लोकांच्या हितांचं पहिले लक्ष दिलं जातं आणि मॅनेजमेंट हे बघते की पहिलं जे मेंबर्स आहेत त्यांचं हित सेफ होतो का नाही. तर सोसायटी काम करते तर त्याच्या व्यवस्थापन व्यवस्थित चालण्यासाठी त्याच्यामध्ये रजिस्ट्रारची भूमिका फार मोठी असते. वेळोवेळी तुमचे इन्स्पेक्शन केले जातं, वेळोवेळी तुमचे बुक्स ऑफ अकाउंट्स चेक केले जातात, वेळोवेळी तुमचे अटेंडन्स रजिस्टर चेक केले जातात, वेळोवेळी तुमच्या संस्थेला अंडर विजिलन्स ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलं जातं. काही सोसायटीमध्ये अफरातफरी होऊ नये किंवा फायनान्शियल अफरातफरी होऊ नये ह्याच्यासाठी काम करत असतात. तर रजिस्टर तुम्हाला हे सांगू शकतो की तुम्ही हे करा आणि नाही केलं तर तुम्हाला कायदेशीर कारवाईच्या सामोरं जावं लागतं. तर ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की जर आपण 7 प्रिन्सिपल बघितले, व्यवस्थित बघितले, तर रजिस्टर काय बघणार की तुम्ही सहकारी तत्वांना फॉलो करता का नाही. मॅनेजमेंट करत असताना आपण म्हणतो जो मेंबर आहे त्याला पुरेपूर संस्थेचा बेनिफिट आहे. कुठलाही सभासद जेव्हा तुमच्या सोसायटीचा मेंबर होतो तेव्हा तो काय बघतो की पहिले तुमचे जे सहकारी तत्व दिलेले आहेत, there are principles of cooperation which talks about the management of the society. Now जसं आपण पहिला प्रिन्सिपल बघितला, व्हॉलंटरी अँड ओपन मेंबरशिप. मेंबर्स जो बनतो त्याला खुली सभासदता आहे, त्याला फ्रीडम आहे की तो खुली सभासद आहे, ऐच्छिक असल्यामुळे तो कधीही मेंबर होऊ शकतो आणि त्याचं जे मेंबरशिप आहे त्याची जी पॉलिसी दिलेली आहे किंवा बायलॉजमध्ये तुम्ही जे अमेंडमेंट केलेले आहे, ज्या बायलॉजमध्ये दिलेले आहे त्याच्या आधारावर तो तुमची मेंबरशिप मागतोय ना. व्यवस्थापन जेव्हा करतो तेव्हा ह्या प्रिन्सिपलचं पण व्यवस्थित व्यवस्थापन झालं पाहिजे, ह्याचंही मॅनेजमेंट व्यवस्थित झालं पाहिजे आणि त्याच्या आधारावर तुमच्या संस्थेमध्ये लोक मेंबर होतात. आणि मेंबरला तुम्ही नकार देऊ शकत नाही. जसं मी मागे सांगितलं, जर तुम्ही नकार दिला तर कारण सांगावं लागतं. कारण सांगण्यासाठी तुम्हाला परत तुमच्या बायलॉज बघावं लागतात, परत कायदेशीर कारवाई काय करू शकते, कायदेशीर कारवाई कशी होते, कायद्यामध्ये काय तरतुदी गेलेले, या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय ना. दुसरा प्रिन्सिपल याच्यामध्ये असं म्हणतो डेमोक्रेटिक मेंबर कंट्रोल. ठीक आहे ना, म्हणजे डेमोक्रेटिक लोकतांत्रिक व्यवस्थापनाच्या आधारावर सर्व जी बाबी असतात मॅनेजमेंटच्या, ह्या सगळ्या तुमचे जे मेंबर्स आहेत त्यांच्या कंट्रोलमध्ये. ना कॉन्स्टिट्यूशनमध्ये असं दिलेलं आहे की जो मेंबर आहे त्याला वोटिंग राईट आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या इलेक्शनमध्ये उभं राहण्याचे हे त्याच्यामध्ये तरतूद आहे आणि प्रत्येक मेंबर्सला अधिकार दिले की ते मॅनेजमेंटमध्ये पार्टिसिपेशन करू शकतो. ना हे करत असताना हा जो प्रिन्सिपल आहे अतिशय तंतोतंत बघितलं जातं.
जेव्हा रजिस्ट्रार आपला रिप्रेझेंटेटिव्ह पाठवेल किंवा त्यांचं इन्स्पेक्शन करण्यासाठी लोक येतील, तर तुम्हाला हे बघावं लागणार की प्रत्येक मेंबर्स आपल्या त्या अधिकाराला कुठे चुकला तर नाहीये किंवा अधिकार गैरवापर केला तर नाहीये, हे बघितलं जातं. आणि व्यवस्थापनमध्ये डेमोक्रेटिक मेंबर कंट्रोल म्हणजे मेंबर्सनी बनवलेली संस्था आहे, मेंबरनी निवडून दिलेली व्यवस्थापन समिती आहे, मेंबर्सनी दिलेले फंक्शन्स आहे, मॅनेजमेंट आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिकडे बघावं लागतं. आणि तिसरं जो आहे मेंबर इकॉनॉमिक पार्टिसिपेशन. जेव्हा आर्थिक उलाढाल होतात, हा बंद कर, हा लाईट देतो, बंद कर. जेवढे आर्थिक उलाढाल होतात त्याच्यामध्ये मेंबरचा सहभाग होणं आवश्यक आहे. कारण की तुमचे जे फंड्स आहेत किंवा त्याचे प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये त्याला डिव्हिडंड मिळतं, त्याला त्याचे फायदा होतो. तुमच्या संस्थेमध्ये मेंबर बनण्याचा फायदा काय आहे की त्याला इकॉनॉमिकली किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवण्यासाठी तो सहकारी संस्थाचा मेंबर झालेला आहे. जेव्हा मेंबर झालेला आहे तेव्हा मेंबर्सला प्रत्येक आर्थिक धोरणामध्ये, आर्थिक पॉलिसीमध्ये, आर्थिक व्यवहारामध्ये मेंबर्सना जाणून घ्यायला लागतं की बाबा संस्था व्यवस्थित चालली आहे का. जर एखादं बँक असेल, बँकेमध्ये जर सभासदांनी डिपॉझिट ठेवले असतील तर बँकेचे इन्व्हेस्टमेंट होतं का नाही व्यवस्थित, प्रॉपर रिटर्न्स येतात का नाही, प्रॉपर जागेवर इन्व्हेस्टमेंट केलं का नाही, आणि जी प्रॉपरली वर्षाला शेवटी त्यांना प्रॉफिट मिळायला पाहिजे. हे सगळी गोष्ट त्या मॅनेजमेंट प्रिन्सिपल्समध्ये ते ऍड करतात. जसं आपण बघितलं मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल्स असतात नाही का, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, कंट्रोलिंग, हे वेरियस 13-14 मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल आहेत. तो तसेच त्याच आधारावर हे पण बनवलेले आहेत कोऑपरेटिव्हचे प्रिन्सिपल. कोऑपरेटिव्हचे प्रिन्सिपल वेगळे नाही आहे पण थोडे विशेष आहे. त्याच्यामध्ये मेंबर्सना जास्त पॉवर दिलेला आहे. आणि प्रायव्हेट कंपनीजमध्ये, कॉर्पोरेटमध्ये मॅनेजमेंट वेगळं असतं, तर थोडासा फरक असला आणि फक्त तत्वांवर आधारित संस्था असतात. काही तत्व ते लोकहितासाठी असतात, ते काही तत्व ते मेंबर्सच्या हितासाठी असतात, काही तत्व एम्प्लॉईजच्या हितासाठी असतात, काही कस्टमरच्या हितासाठी असतात. तर बरेचसं कोऑपरेटिव्हमध्ये काम करत असताना व्यवस्थापन करताच्या वेळेस तुम्हाला खूप बारकाव्याने बघावं लागतं. चौथा प्रिन्सिपल असं म्हणतो ऑटोनॉमी अँड इंडिपेंडन्स, रिलेशन्स विथ गव्हर्नमेंट, अदर ऑर्गनायझेशन अँड इन्स्टिट्यूशन अँड मेकर मार्केट पोझिशन. नाव एक सोसायटी जी तयार झालेली आहे त्याला कुठे बंधनात न ठेवता त्याला ऑटोनॉमी दिली पाहिजे, इंडिपेंडन्स दिलं पाहिजे की त्यांनी गव्हर्नमेंट धोरणाला व्यवस्थित मान्य करावे, त्याचं पालन करावं. जसं टॅक्सेशनची पॉलिसी आली, GST आलं, तेव्हा आधी सर्व्हिस टॅक्स आला होता किंवा डिपॉझिट इन्शुरन्स स्कीम आली होती. बरेचसे असे गोष्टी येतात की जे तुम्हाला आत्मसात करावं लागतं. तर सोसायटीने हे इंडिपेंडेंटली डिसिजन घ्यायला लागणार की सरकारचे जे धोरण आहे त्याला कुठेही डावळून न जाता त्या सोसायटी चाललं पाहिजे. नाव आपण इन्व्हेस्टमेंट करायला गेलो, फॉर एक्झाम्पल कोणी एक आपण मध्ये बघितले बरेचसे इन्व्हेस्टमेंटमुळे नुकसान झालेलं आहे सोसायटीचं. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची एक चूक पूर्ण जे सभासद आहे हजारोच्या संख्येने तुमच्या बरोबर काम करतात, सगळ्यांचं नुकसान होतं. ते नुकसान न होता हे बघायला लागणार की तुमचे जे इन्व्हेस्टमेंट आहे किंवा तुमचे जे खर्च केलेले, जे तुम्ही परचेजेस केले ते व्यवस्थित आहे का. त्याच्यासाठी सोसायटी चालवण्यासाठी एक स्वतंत्रता पाहिजे, एक इंडिपेंडन्स पाहिजे, एक ऑटोनॉमी पाहिजे. स्वतःच्या हक्काचे हक्क आहे ते अधिकार दाखवण्यासाठी जागा पाहिजे. तर थोडक्यात असं चित्र समोर येतं की जेव्हा आपण मॅनेजमेंट करतो किंवा मॅनेजमेंट करत असताना पूर्ण जबाबदारी एका माणसाकडे नाही टाकत, सगळ्यांची इक्वल आणि सेव्हरल जॉईंट रेस्पॉन्सिबिलिटी असते. उद्या बोर्ड मेंबर एक निर्णय घेणार आणि मॅनेजर एक निर्णय घेणार, ह्यांनी सांगितलेलं तो फॉलो करणार नाही, त्यांनी केलेलं ह्यांना पटणार नाही. याच्यानं काय होतं, सोसायटीचं नुकसान होतं आणि सोसायटीमध्ये लॉसेस भरपूर होतात. तर ह्या तत्व का बनवलेले आहे की बेसिकली या तत्वांच्या आधारावर सहकारी संस्थाच्या व्यवस्थापन चालायला पाहिजे. पाचव्या मध्ये दिलं एज्युकेशन, ट्रेनिंग अँड इन्फॉर्मेशन. ठीक आहे, बोर्ड अँड मॅनेजमेंट ट्रेनिंग अँड पब्लिक रिलेशन. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा एज्युकेशन म्हणतो, एज्युकेशन म्हणजे शिक्षण, ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण. या मार्फत आपल्या सर्व सभासदांना वेळोवेळी माहिती द्यायला पाहिजे, त्यांना एज्युकेट करायला पाहिजे. त्यांना जर संस्थेची काय माहिती हवी असेल ते द्यायला पाहिजे, काय काम करतात त्याची माहिती द्यायला पाहिजे. आणि थोडक्यात म्हणजे तुमचे जे लोकांचे संबंध असतात,
स्टेक होल्डर्सचे संबंध असतो. जनरल पब्लिक तुमच्याकडे येते, वॉक इन कस्टमर्स येतात तुमच्याकडे. कंझ्युमर स्टोअरचं एक्झाम्पल घेतलं तर तुम्हाला लक्षात येईल की सभासद वेगळे असतात पण वॉक इन कस्टमर पण असतात. पण ते सभासदांना चांगलं ट्रीटमेंट द्यायचं आणि वॉक इन कस्टमरला चांगलं द्यायचं नाही असं काय नाही. व्यवस्थापन काय बघतं की जे तुमचे स्टेक होल्डर्समध्ये तुमचे शेअर होल्डर्स तर आलेच आले, पण जो वॉक इन कस्टमर आहे तो पण तुमचा स्टेक होल्डर आहे. ग्राहक भंडारमध्ये तो येतो कशासाठी? त्याला भाव चांगले मिळेल, क्वालिटी चांगली मिळेल, ज्याला माल वेळेवर मिळेल, जे पाहिजे ते मिळेल, चांगल्या क्वालिटीचा मिळेल. या सगळ्या गोष्टी बघून लोक तुमच्याकडे येतात. तर या सगळ्या गोष्टीसाठी आपल्या इंटरनल जो मॅनेजमेंट आहे, इंटरनल मॅनेजमेंटमध्ये तुमचे क्लार्क आहे, ऑफिसर्स आहेत किंवा मॅनेजर्स आहेत, एक्झिक्युटिव्ह आहेत, जनरल मॅनेजर असेल, बऱ्याचशा लोकांना, या लोकांना वेळोवेळी ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. बोर्ड मेंबरला माहिती पुरवणे, त्यांना जर बुक्स ऑफ अकाउंट्स बघायचे असेल ते पुरवणे, काय मिनिट्स ऑफ मीटिंगमध्ये काय झालं ते दाखवायचं. या सगळ्या गोष्टी तुम्ही रेडी ठेवायला पाहिजे. सहकारी संस्थांमध्ये वॉक इन मेंबर जरी आला, वॉक इन बोर्ड मेंबर जरी आला किंवा काही लोकांनी आपले डिमांड केली की आम्ही तुमच्या सोसायटीमध्ये डिपॉझिट ठेवलं आहे, याची माहिती आम्हाला पाहिजे, तर ह्या सगळ्या माहिती जी असते ती परफेक्टली, करेक्टली, राईट इन टाइम त्याला द्यायला पाहिजे. सोसायटीमध्ये तुम्ही असं उद्या या परवा या असं नाही चालणार. तुम्हाला ती माहिती त्याला वेळेवर पुरवावी लागणार. हे सोसायटीचं काम आहे. तुम्ही काही पुस्तकं तयार करता, वार्षिक अहवाल तयार करतात. वार्षिक अहवाल बेसिकली काय म्हणतं की संस्थेचे पूर्ण बोर्ड मेंबर्स कोण आहे, आपल्या संस्थेने या वर्षामध्ये किती नफा कमवला, किती लोक, किती व्यवसाय केला, किती मेंबर्सना आपण, त्याच्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन. वार्षिक अहवाल तयार करण्याचा हेतू, ऑब्जेक्टिव्ह हेच असतं की जे तुमचे कस्टमर आहे, जे तुमचे स्टेक होल्डर्स आहे, जे मेंबर्स आहे, सभासद आहे, सगळ्यांना तुमची संस्था काय कशी काम करते, ते कशी चालली आहे याचं पूर्ण मॅनेजमेंटकडे ही पूर्ण जबाबदारी असते की त्यांना वेळोवेळी इन्फॉर्मेशन आणि डेटा कलेक्शन. आता तर कम्प्युटरायझेशन झाल्यामुळे काय झालं, बऱ्याचशा लोकांनी आपला डेटाबेस तयार केलेला आहे. तुम्हाला एका सेकंदात, एका मिनिटात माहिती मिळते. पहिले कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये गेलं, बँकेमध्ये तुम्ही बरेचसे लोक बँकमध्ये काम करतात, पहिले मॅन्युअल तयार व्हायचं किंवा डॉट मॅट्रिक्स म्हणून आपल्याकडे एक प्रिंटर यायचं, त्याला एक अर्धा तास लागायचा एक स्टेटमेंट द्यायला, बँक स्टेटमेंट द्यायला. आज काय आहे, आज तुम्ही स्टेटमेंट मागितलं तर 2 मिनिटं थांबा साहेब, 2 मिनिटच म्हणतात, 2 मिनिटं, आणि खरोखर 2 मिनिटात ते इन्फॉर्मेशन त्यांना देता येते. हे कशामुळे झालं की तुमचं व्यवस्थापन सहकार जे तत्व आहे त्याला व्यवस्थित फॉलो करतो. आणि ज्या संस्था या तत्वांना व्यवस्थित फॉलो करतात त्या संस्था कधीच प्रॉब्लेममध्ये येत नाही. 6वा प्रिन्सिपल असं म्हणतो की कॉपरेशन अमंग कोऑपरेटिव्ह. कोऑपरेटिव्ह जे संस्था आहे, फेडरेशन्स आहेत, इंडिव्हिज्युअल सोसायटीज आहेत, तुमच्याकडे बरेचसे लोक आहेत कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये काम करत असतात. आता फॉर एक्झाम्पल कॉपरेशन अमंग कोऑपरेटिव्ह मेंबर्स, कॉपरेशन आपण जेव्हा म्हणतो, सहकारांना, सहकारी संस्थांना एक कॉपरेशन मिळायला पाहिजे. तो कसा देता येईल? आता मी एक एक्झाम्पल नेहमी देतो. तुम्ही जर बघितलं, शुगर फॅक्टरी आहे, शुगर फॅक्टरीमध्ये जर तुम्ही बघितलं की अल्कोहोल तयार होतो, शुगर फॅक्टरीमध्ये दुसरे फर्टिलायझर्स तयार होतात, फर्टिलायझर्स व्यतिरिक्त शुगर तयार होतो, मॉलासेस असतं, हे बऱ्याचशा गोष्टी शुगर फॅक्टरीमध्ये बाय प्रोडक्ट. शुगर फॅक्टरी काय करतात, पहिले बघणार की कुठल्या कोऑपरेटिव्ह संस्थांना ह्याची गरज आहे, त्यांना पहिले देणार. जर तुम्ही काय परचेसेस केलं, काय तुम्हाला लूज पार्ट्स लागणार किंवा तुम्हाला काही अशा गोष्टी लागणार जे कारखान्यासाठी महत्त्वाचे असतात, स्पेअर पार्ट असतात, मोटर्स असतात, प्लायर्स असतात, काही हे दुरुस्तीसाठी इन्स्ट्रुमेंट लागतं, जनरेटर लागतं, हे सगळं तुम्हाला. तर पहिले तुम्ही काय करणार, कोऑपरेटिव्ह संस्थांकडे बघणार की यांच्याकडून आपल्याला हे मिळतं, जेणेकरून काय होतं, कोऑपरेटिव्हला कोऑपरेटिव्हचा फायदा होतो आणि त्या कोऑपरेटिव्ह तुमच्या कॉर्पोरेशनमध्ये राहतात. आता इफ्को, क्रिप्को जर तुम्ही बघितलं, फार मोठी मोठी मल्टी स्टेट संस्था आहे, मोठी कोऑपरेटिव्ह फेडरेशन आहे, मोठी संस्था आहे. फर्टिलायझर्समध्ये त्यांचे कोणी हात पकडू शकत नाही. पण तुम्ही जर बघितलं त्यांचा सप्लाय चेन मॅनेजमेंट, जो सप्लाय चेन मॅनेजमेंट असतो तो प्रायमरी लेवल पासून तर स्टेट लेवल किंवा डिस्ट्रिक्ट लेवलवर त्यांचे सप्लायज आहेत, त्यांचे जे आउटलेट्स आहेत सगळ्या राज्यामध्ये आहेत. तर काय होतं, पहिलं काय, जर कोणाला एक पॅक्सला जर फर्टिलायझर्स पाहिजे तर तो क्रिप्को करून घे, कारण की तिकडे त्याला सबसिडी मिळते,
त्याच्यात सबसिडी मिळते, रेट चांगला मिळतो आणि कॉन्फिडन्स असतो की सहकारामध्ये आपल्याला क्वालिटी माल मिळेल. तर थोडक्यात म्हणजे कॉपरेशन अमंग व्यवस्थापन कुठलाही असो, तुमचं मॅनेजमेंटचं मेन रिस्पॉन्सिबिलिटी हे आहे की संस्थेला कुठलाही फायनान्शियल लॉस झाला पाहिजे नाही. प्रॉफिट कमवण्यासाठी चुकीचं माल घ्यायचे नाही किंवा लॉस करून घ्यायचे नाही. संस्थेला जर एखादी वस्तू स्टँडर्ड ऑफ मेंटेन केलंय की आपण कसं करतो, एक प्रॉडक्टचं स्टँडर्ड बनवतो, एक स्टँडर्ड ऑर्गनायझेशन असतं, त्याच्या आधारावर आपण सप्लायज घेत असतो. तर ती संस्था आयडेंटिफाय करूनच तुम्ही करणार. तर शक्यतो कोऑपरेटिव्ह संस्थांमधून घ्या, तर तुम्हाला फायदेशीर ठरते. शेवटचं आहे कन्सर्न फॉर कम्युनिटी. म्हणजे समाजासाठी पण तुम्ही आज कसं आपण म्हणतो कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, जे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांची एक जबाबदारी आहे समाजाच्या प्रती, म्हणजे कम्युनिटीच्या प्रती एक जबाबदारी आहे. त्याच्यासाठी त्यांनी काही हॉस्पिटल्स बांधले, कोणी रोड कन्स्ट्रक्ट करतं, कोणी गार्डन बनवतो, कोणी आता कोविड-19 बऱ्याचशा सहकारी संस्थांनी किंवा कॉर्पोरेट संस्थांनी पंतप्रधान निधीमध्ये पैसे दिलेले आणि बऱ्याचशा लोकांनी मास्क बनवून विकलेले, काही लोकांनी जेवणाची व्यवस्था केली, काही लोकांनी क्वारंटाईन आपले हॉटेल्स देऊन टाकले, आपले काही लोकांनी बंगले सुद्धा क्वारंटाईनला दिले जे खाली पडलेले. म्हणजे ज्यांच्याकडे होतं त्यांनी दिलं, पण सगळ्यांचं काम आहे की समाजाप्रती आपली काहीतरी जबाबदारी आहे. तर आपण जेव्हा सहकारामध्ये काम करतो, कोऑपरेटिव्ह संस्थांमध्ये काम करतो, तर आपली पण जबाबदारी होती की आपण लोकांसाठी कसं काम करायचं आणि किती काम करायचं आणि कुठून हे मार्ग काढायचे की जेणेकरून आपला जो समाज आहे तो भक्कम होईल. आणि याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह का वेगळं नाही, कोऑपरेटिव्ह सुद्धा एका ठिकाणीवर काम करतात, ते पण एक प्रकारची संस्थाच आहे. अशा संस्थांना सहकाराच्या व्यवस्थापनावर फार मोठी जबाबदारी असते की याचा जो पुरेपूर फायदा जो आहे तो आपल्या समाजापर्यंत पोहोचायला पाहिजे. ओव्हरऑल तुम्ही जर बघितलं तर कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट हा इंडिपेंडेंट मॅनेजमेंट नाही आहे. व्यवस्थापन कुठे कसं करतात, पहिलं तर रजिस्टरची अप्रुव्हल लागते, तुम्हाला वेगळ्या मीटिंग घ्याव्या लागतात. मीटिंग घेता वेळेस ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये कुठला विषय असेल, स्पेशल जनरल मीटिंगमध्ये कुठला असेल, एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंगमध्ये कुठला असेल, स्टॅच्युटरी मीटिंगमध्ये कुठला असेल, या सगळ्या मीटिंग घेऊन तुम्ही वेळोवेळी डिसिजन घेत राहतात आणि डिसिजन घेतल्यानंतर रेझोल्युशन पास करता. रेझोल्युशन पास केल्यानंतर रजिस्टरकडे अप्रुव्हलला पाठवता. रजिस्टरला कळवलं तर रजिस्टरला माहीत पडतं की बाबा मी मागे मला बायलॉज अमाऊंट कमेंट करून दिला, तर या ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये त्याचा अप्रुव्हल झालेला आहे आणि यांनी इम्प्लिमेंट केला. तर तुम्ही कुठलीही ॲक्टिव्हिटी सहकारी संस्थांमध्ये करणार तर पहिला तुमचे कायदा आडवा येणार. कायदा आडवा येत नाही, कायदा तुम्हाला मार्ग दाखवतो. तर आपण करायला हरकत नाही, पण कायद्याप्रमाणे असं नाही आहे. तर कायद्याप्रमाणे कसं आहे तर तसं करावं लागतं. जनरली लॉला आपण सोडून चालता येत नाही. कायदा तुमच्या पायाशी बांधलेला आहे आजकाल. आपण बघतो जेव्हा मला परवा एक एक्झाम्पल आला की साहेब ओम्बड्समॅनचा रोल काय आहे. ओम्बड्समॅन म्हणजे आपण जेव्हा बँकेला ओम्बड्समॅन ठेवतो, कुठल्याही सिनियर माणसाला, रिटायर्ड जजला, रिटायर्ड मॅनेजर, रिटायर्ड प्रोफेसर, ओम्बड्समॅन काय करतो, तो तुम्हाला तुमच्या कस्टमरला तुमच्यामुळे बँकेमुळे काय अडचण झाली तर नाही, बँकिंग प्रॉपरली चाललंय का नाही, कारण की नॅचरल जस्टिस, जेव्हा नैसर्गिक न्याय जो मिळायला पाहिजे कस्टमरला तो मिळतोय का नाही हे बघतात लोक. न्यायालयामध्ये हे बघितलं जातं की तू बँक व्यवस्थित काम करते का नाही. नाव आता फ्रॉड होत आहेत. सायबर फ्रॉडमध्ये बरेचसे फ्रॉड्स तुम्ही बघितले. कॉस्मॉस बँकेचा आपण वाचलंय, जिल्हा बँकेच्या वाचलंय, इतर प्रायव्हेट बँकेच्या वाचलंय, आपण कमर्शियल बँकेमध्ये सायबर फ्रॉड्स झालेले आहे. पण सायबर फ्रॉड्स होताना कुठे ना कुठे आपली चूक झाली म्हणून असं होतं की सायबर फ्रॉड्स होतात. मग गव्हर्नमेंटनी काय केलं, या फ्रॉड्सला आळा घालण्यासाठी भरपूर काम केलेलं आहे. मॅनेजमेंटची जबाबदारी आहे की बदलत्या काळामध्ये आपल्या संस्था कसं त्याला मोल्ड करता येईल ते बघावं लागतं. आणि हे व्यवस्थापन जो असतो, मॅनेजमेंट कमिटी जी असते, जी समिती जी असते, त्याच्यामध्ये मेंबर असतात, त्यांना ह्याची जबाबदारी पाहिजे की आजकाल सायबर जेव्हा IT रूल आपण वाचतो, IT ॲक्ट वाचतो, तेव्हा त्याला कळून येते की आपण कुठे मागे पडतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी वेळोवेळी ट्रेनिंग घेऊन लोकांना कळवायला पाहिजे. तर व्यवस्थापन सोसायटीचं असं नाही की बाबा तुम्ही काही करा चालतं, असं नाही. सगळ्या गोष्टींना तुम्हाला तिकडे
तोंड द्यावं लागतं, कायदेशीर तोंड द्यावं लागतं आणि कायदा तुमच्या पुढे उभा राहतो जेव्हा जेव्हा तुम्ही चूक करता. आणि दुसरं एक व्यवस्थापन करता वेळेस तुम्हाला एक लक्षात ठेवायला पाहिजे, जेव्हा आपण प्रिन्सिपल्स ऑफ कोऑपरेटिव्ह वाचतो थ्रू ऍक्टिव्ह मेंबर्सनी पार्टिसिपेट करत असताना हे तत्व आपण पाळत असतो किंवा सगळ्यांना सांगतो की या तत्वावर संस्था काम करते, आम्ही ऑटोनॉमस काम करतो, प्रोफेशनल, आमचा प्रोफेशनल मॅनेजमेंट आहे. प्रोफेशनल मॅनेजमेंट म्हणजे व्यावसायिक व्यवस्थापन आहे का नाही. प्रोफेशनल जसं रिझर्व्ह बँकेने के माधवराव कमिटीमध्ये प्रोफेशनल मॅनेजमेंट कसं असावं, व्यावसायिकता कशी आणावी, तर मी नेहमी एक उदाहरण देतो की एक ट्रान्सपेरन्सी असते, म्हणजे एक पारदर्शिता असते. जे तुमचं बोर्ड मेंबर मीटिंगमध्ये निर्णय घेतो तो मीटिंगचे निर्णय तुम्ही तुमच्या मेंबर्सना देता किंवा कस्टमरला देता. तो नियम जो आहे जो तुम्ही प्रॉमिस केले, जी कमिटमेंट केलेली आहे, जे तुम्ही त्यांना प्रॉमिस केलं की हे आमच्या संस्था करते आणि नंतर जो मॅनेजर एक बोलतो आणि तुम्ही एक बोलता त्याच्यामध्ये फरक नसायला पाहिजे, त्याला पारदर्शिता म्हणतात. मॅनेजमेंट काय बघणार नेहमी की बाबा कुठल्याही प्रकारचा हिडन म्हणजे लपाछपी नको, कुठल्या मॅनेजमेंटमध्ये लपाछपी नाही, कुठे गोष्ट लपवायची, कुठल्या गोष्ट हाईड करून ठेवायची, जनतेला सांगायचंच नाही. आता बऱ्याचशा लोकांनी इन्व्हेस्टमेंट अशा जागी केलं की जिकडे करायला नाही पाहिजे, तेव्हा ती कंपनी बंद झाली की कोऑपरेटिव्ह इकडे बंद झाले, असं नुकसान केलेलं आहे, कारण की ते प्रोफेशनल मॅनेजमेंट वापरलं नाही, त्यांनी व्यावसायिकता नव्हती त्यांच्या व्यवस्थापनामध्ये. व्यावसायिकताची एक चेन असते, ती कशी असते, जो मॅनेजिंग डायरेक्टर म्हणेल तेच तुमचं क्लार्क बोलायला पाहिजे, जे बोर्ड मेंबर्स म्हणेल तोच तुमचा मॅनेजिंग डायरेक्टर बोलायला पाहिजे किंवा जनरल मॅनेजर बोलायला पाहिजे. तिकडे कुठेही तुमचे गॅप नसावा. तो गॅप काय करतो, तुमच्या मॅनेजमेंटमध्ये डिफरन्सेस आणतो आणि तो जो डिफरन्स आहे तो तुम्हाला खूप खूप मागत जातो. आता दुसरं एक आहे इंटरनल डिसिप्लिन. आपण कसं म्हणतो, ग्राहकाने आपल्याशी नीट बोलायला तर आम्हाला पण नीट बोलता येतं, आम्हाला पण व्यवस्थित, पण ग्राहक हा तुमच्या घरी आलेला आहे, तुमच्या बँकेमध्ये आलेला आहे किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये आलेला आहे, तो त्याच्या बेनिफिटसाठी आला आहे. तर आणि तुम्हाला ते बेनिफिट देता येत असेल नसेल तर त्याला व्यवस्थित सांगायला पाहिजे. तुमच्या बोलण्यामध्ये त्याला कळायला पाहिजे की ही बँक कशी आहे किंवा हा कोऑपरेटिव्ह संस्था कशी आहे. तर प्रोफेशनल मॅनेजमेंटमध्ये तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवा की शब्दांची किंमत असते, आपल्या जे डॉक्युमेंट्स आहेत त्याची किंमत असते, ते आपला व्यवसाय, आपण जे व्यवसाय करतो, काही बँकिंगचे व्यवसाय करतात, काही ग्राहक पेठ केलेला आहे, काहींनी स्पिनिंग मिल काढलेलं आहे, काहींनी राईस मिल काढलेलं आहे, काहींनी डेअरी काढलेली आहे आणि काहींनी प्रोसेसिंग युनिट्स काढलेले आहे, फळभाज्यांची प्रोसेसिंग करतात. आजकाल FPO आलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे, फार मोठं चॅलेंज हे कॉपरेटिव्हच्या समोर. तर थोडक्यात म्हणजे लोकांना काय पाहिजे, एक व्यावसायिकता पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. प्रायव्हेट कंपनीमध्ये आपण बघितलं की आपण म्हणतो आहोत ते अतिशय प्रोफेशनल कंपनी आहे. का म्हणतो की कारण की त्यांचं काम व्यवस्थित आहे, कुठलंही नाव ठेवण्याचं कोणी त्यांना राग काय म्हणतात वाईट अँगलनी त्यांच्याबरोबर बोलत नाही. तर थोडक्यात म्हणजे आपण प्रोफेशनलिझम अशासाठी पाळायची आहे की आपले जे निर्णय आहे ते जनतेला फॉर असावे, ते आपल्या कस्टमरला फॉर असावे. जे आपण निर्णय घेतलेले डॉक्युमेंटेशन तयार केलं, त्या डॉक्युमेंटचे कंडिशन, त्याची वर्डिंग ही ॲज पर लॉ असायला पाहिजे. ज्या माणसाला आपण देतोय त्या माणसाचं पद काय आहे हे बघावं लागणार. तुमच्या बँकेचं एक पद, त्यांच्या इमेज बिल्डिंग आहे ती झालेली आहे, ती मेंटेन करावी लागतात. तुमच्या बोर्ड मेंबर्सनी किती लोकांशी संपर्क ठेवला आहे, कसं पब्लिक रिलेशन मेंटेन करतात, हे पण महत्त्वाचं आहे. कारण की प्रोफेशनल मॅनेजमेंटमध्ये सर्वात मोठा प्रश्न असा होतो की मी संस्थेसाठी काय करू शकतो आणि मी संस्थेसाठी किती झेटू शकतो. या सगळ्या गोष्टी प्रोफेशनल मॅनेजमेंट मध्ये अंतर्भावित असतात. आणि सर्वात मोठं इम्पॉर्टंट असं आहे की कुठलाही राजकीय म्हणजे पॉलिटिकल इंटरफेरन्स नसावा, करप्शन नसावं. ना पॉलिटिकल इंटरफेरन्स मला नाही वाटत की आपण त्याच्यावर जास्त चर्चा करावी, कारण की सहकारी संस्थांमध्ये लोक असं म्हणतात की जास्त पॉलिटिकल इंटरफेरन्स आहे, जास्त लोकांचं आहे.
पण हा पोर्टल नाही आहे त्याच्याबरोबर, हा प्लॅटफॉर्म नाही आहे त्याच्यासाठी. पण जनरली आपण बँक, आपण सहकारी संस्थांमध्ये काम करतो तर आपण थोडंसं अवॉइड करायला आपण थोडंसं अवॉइड करावं लागतं की कुठल्याही पॉलिटिकल आणि पॉलिटिकल लोकांना थोडंसं दूर ठेवायचं संस्थेच्या व्यवसाय. आणि दुसरं असं आहे की करप्शन. करप्शन हा आता याच्यावर जास्त काय बोलू, कुठल्याही प्रकारचं करप्शन हा आपल्या कोऑपरेटिव्ह संस्थेसाठी चांगला नसतं, तर करप्शन अवॉइड करावं. आणि मी एक तुम्हाला एक नेहमी म्हणजे सगळ्यांना सांगत राहतो की आपला जो ॲडमिनिस्ट्रेशन आहे, जो आपला ॲडमिनिस्ट्रेशनचं काम करतो, आस्थापनाचं काम करतो, किंवा जो आपण जी सोसायटी जी आहे ती ॲडमिनिस्ट्रेशन चालत असते, तर गव्हर्नमेंटला आपण वेळोवेळी रिपोर्टिंग करत राहतो. गव्हर्नमेंटला वेगवेगळ्या कामाची रिपोर्ट, गव्हर्नमेंट म्हणजे डिपार्टमेंट ऑफ कोऑपरेशन किंवा ड्युअल कंट्रोलशिपमध्ये असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला तुम्ही सांगता, बँक हा ड्युअल कंट्रोलमध्ये आहे तर तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला सांगता. तर जेव्हा ही माहिती पाठवतो त्याच्यामध्ये चूक कमीत कमी करा. सरकारकडे टॅक्सची जी माहिती पाठवली ती व्यवस्थित पाठवा, डिपार्टमेंटकडे ती माहिती पाठवली ती व्यवस्थित पाठवा. मॅनेजमेंटनी हे बघायला लागतं की बाबा कुठलीही माहिती अशी जावी नाही की ज्याने आपल्या संस्थेचं नुकसान होईल. आपले डॉक्युमेंट्स प्रॉपर करा, आपले वाउचिंग प्रॉपर करा, आपली एंट्रीज प्रॉपर करा, आपला रजिस्टर वेगवेगळे. एक असतं बघा, जेव्हा म्हणतात मेंबर्सचा रजिस्टर घेऊन या, मेंबर्सचा रजिस्टर तो कधी मेंबर झाला आणि आता त्याची पोझिशन काय आहे, किती मेंबर्सनी बोर्ड ऑफ मीटिंग अटेंड केले, किती जनरल मीटिंग अटेंड केले, किती ॲन्युअल जनरल मीटिंग अटेंड केली, काय काय सपोर्ट केला असेल, त्याला सगळ्यांची थोडक्यात तिकडे नोंद असते. तर जेव्हा मेंबर रजिस्टर आहे तर फक्त असंच बघितलं नाही की हजेरी लावली आहे का आहे का ना, कारण आज असं परिस्थिती अशी आहे की मॅनेजमेंट हे बघतं की मेंबर्स सगळे आपल्या संस्थेच्या कार्यामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट असतात. आणि तुमच्या संस्थेमध्ये सर्वात मोठं फायनान्शियल स्टेटमेंट आहे, जी अकाउंटिंग प्रोसिजर आहे किंवा ऑडिटिंग प्रॅक्टिस आहे, ती व्यवस्थित आहे का नाही. प्रत्येक कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंटनी बघायला लागतं की तुमच्या संस्थेच्या अकाउंटिंग व्यवस्थित आहे. कारण की लेखापाल व ऑडिट म्हणतात त्याला, किंवा अकाउंटिंग हे जर चुकलं तर तुमचे सगळ्या फिगर्स आहेत ते चुकतात. तर एखाद्या एक्सपर्टकडून किंवा आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो तर लर्निंग करून, प्रॉपर लर्निंग करून, प्रॉपर अंडरस्टँडिंग करून तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करा. ऑडिट व्यवस्थित करून घ्या, ऑडिट सर्टिफिकेशन करून घ्या, पॅनलिस्ट करून असेल किंवा डिपार्टमेंटकडून असेल किंवा तुमचं कन्करंट ऑडिट असेल जो रोज तुम्ही करता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थापनाला व्यवस्थित लक्ष ठेवावं लागतं की वार्षिक अहवाल तयार झाला तेव्हा स्टेटमेंट ऑफ अकाउंट तयार झाले का, बॅलन्स शीट मॅच होते का नाही, किंवा आपलं जे फायनान्शियल ॲक्टिव्हिटी आहे ती बरोबर आहे का नाही. तर या सगळ्या गोष्टी क्लिअर पाहिजे आणि ट्रान्सपेरन्सी ह्याच्यात पण पाहिजे की तुमचं अकाउंट स्टेटमेंट आणि तुमच्या ॲक्च्युअल बँक स्टेटमेंट आणि तुमचे जे रोजची उलाढाल आहे ती बरोबर मॅच होते का नाही. हेच मॅनेजमेंटचं काम आहे, त्यांनी व्यवस्थित बघावं. आणि सर्वात मोठं कसं आहे की तुम्ही एक गव्हर्नन्स म्हणतात ज्याला मॅनेजमेंट म्हणतात, तुमचं एक चांगलं गव्हर्नन्स पाहिजे, क्वालिटी गव्हर्नन्स पाहिजे. आपण तर आजकाल म्हणतो कॉर्पोरेट गव्हर्नन्स. जसं प्रायव्हेट कंपनीजमध्ये मोठे मोठे कॉर्पोरेट हाऊसेसमध्ये मॅनेजमेंट असतं तसं तुमच्याकडे मॅनेजमेंट, त्याला कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणतात. ना कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा वर्ड वापरतोच आहे आपण नेहमी. तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा वर्ड यूज केला तर प्रत्येक मेंबर्स ऑफ दी कमिटी, प्रत्येक बोर्ड मेंबर्सची जबाबदारी असते की त्यांनी संस्थेला क्वालिटी मॅनेजमेंट द्यावा, क्वालिटी टाइम द्यावा किंवा क्वालिटीचे नॉलेज द्यावा, क्वालिटी सजेशन द्यावा, कुठल्याही कामाला अडथळा न करता त्यांनी स्मूथ फंक्शनिंग करावं. या गोष्टी ज्या मॅनेजमेंटच्या असतात त्यांनी व्यवस्थित बघायला पाहिजे. आणि या सर्व बाबींचा जे सहकारी कायदा आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट आयडियाज दिलेले आहेत. आणि जर तुम्ही छोटे बेअर ॲक्ट घ्या, तुम्ही जर वाचन करत असाल तर बेअर ॲक्ट घ्या. बेअर ॲक्टमध्ये तुम्हाला कळून येईल की कोऑपरेटिव्ह लॉ काय आहे, कोऑपरेटिव्ह लॉमध्ये काय काय तरतुदी आहे. छोटे छोटे अक्षरामध्ये लिहिलं असतं, छोटे छोटे पुस्तकं असतात आणि लवकर समजण्या एवढे असतात. आता एक 97 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आला, म्हणजे अमेंडमेंट आपला भारताचं संविधान आहे त्याच्यामध्ये अमेंडमेंट केलं. ही 97th आहे, त्याच्या आधी 96 होती, 95 होती,
किंवा त्याच्यानंतरही अमेंडमेंट झाले असतील ते पण माहित नाही, पण 97 जे अमेंडमेंट झालं त्याच्यामध्ये काय केलं, सहकारी संस्था तर जिकडे इलेक्शन होतं तिकडे कोऑप्शन होतं, जिकडे जनरल पब्लिक ही मॅनेजमेंटमध्ये इन्व्हॉल्व असते, तर या 97th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटमध्ये जसे बोर्ड ऑफ डायरेक्टरची रिस्पॉन्सिबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी फिक्स केली तशीच मेंबर्सची पण केली, एम्प्लॉईजची केली. तुम्हाला रिव्हर्स एक जाऊन बघा तुम्ही की जेव्हा तुम्ही रिक्रुटमेंट करता, आज कोऑपरेटिव्हमध्ये रिक्रुटमेंटची प्रक्रिया आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांनी 97th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटमध्ये असं सांगितलं की टेक प्रोफेशनल्स इन दी मेन स्ट्रीम ऑफ मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह. नाव कोऑपरेटिव्ह मध्ये असं सांगितलंय की तुम्ही या लोकांना घ्या जेणेकरून तुम्हाला लॉंग रन मध्ये प्रॉब्लेम येणार नाही. जर आपण एखाद्या 10वी वाल्याला अकाउंट मध्ये बसवलं आणि त्या अकाउंटचं काम शिकेल तर असं नाही की नाही, पण बसवलं तर त्याला काम जमणार नाही. तर त्याच्यासाठी बीकॉम झालेला माणूस पाहिजे. बोर्ड मेंबर्स मध्ये सामाजिक कार्यकर्ता असेल, याने अनेक संस्थांमध्ये काम केलेलं असेल, त्यांनी तशी अशी माणसं जोडावी जो चार्टर्ड अकाउंटंट असेल. जसं मी मेंबरचे टाईप तुम्हाला सांगितलं, तर 97 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटमध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांनी फिक्स केलेल्या आहे. डायरेक्टर्सची जबाबदारी फिक्स केलेली आहे, एम्प्लॉईजची फिक्स केलेली आहे, मॅनेजर्सची केली आहे आणि ती कधीपर्यंत राहील तेही फिक्स केलेलं आहे. थोडक्यात म्हणजे व्यवस्थापनाला बळकट करण्यासाठी, स्ट्रॉंग करण्यासाठी, स्ट्रेंथन करण्यासाठी 97 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटची तरतूद केली आणि त्या तरतुदीला आपण समोर जायचे आहे आणि आता जातोच आहे म्हणा, बऱ्याचशा गोष्टी आपण बघतोय. आणि एक अजून आहे की कोऑपरेटिव्हला रिफॉर्म्स भरपूर आहे. म्हणजे रिफॉर्म्सला आपण म्हणतो की पुनरावृत्ती जे आहे, जे रिफॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये जे लॉमध्ये रिफॉर्म्स केलेले आहे, कायद्यामध्ये बदल केलेला आहे, बायलॉज कसे असावे त्याच्यामध्ये बदल केलेले आहे, कायद्यामध्ये बदल केला म्हणजे अमेंडमेंट ऑफ बायलॉज कसे करावे त्याच्यामध्ये बदल केलेला आहे, रिक्रुटमेंट कसं आहे त्याच्यामध्ये बदल केलेला आहे, मॅनेजमेंट मध्ये कोण असावं त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. तर हा जो बदल आहे तो इन फेवर ऑफ, जर तुम्ही ओव्हरऑल बघितलं कोऑपरेटिव्ह रिफॉर्म जे बघितलं तुम्ही, तर 2012 मध्ये रिफॉर्मची प्रक्रिया सुरू झाली आणि आज 2019-20 आहे. 2020 मध्ये काय आहे, कोऑपरेटिव्ह संस्थाचे व्यवस्थापन चेंज झालेले आहे, त्यांना मुभा मिळालेली आहे, ऑटोनॉमी मिळालेली आहे, ते आता ओपन मार्केटमध्ये बऱ्याचशा गोष्टी. हॅलो हॅलो थोडक्यात म्हणजे कोऑपरेटिव्ह जो मॅनेजमेंट आहे त्याला कायद्याचा पुरेपूर सपोर्ट आहे. आणि बघा कॉन्स्टिट्यूशन म्हटलं तर वाचा संविधान आला, 97th अमेंडमेंट आला, ते संविधानामध्ये आधारित आहे. कोऑपरेटिव्ह ऍक्ट आला, हे कुठला ऍक्ट आहे, हा स्टेट कोऑपरेटिव्ह ऍक्ट आहे. नंतर त्याच्यानंतर बरेचसे प्रिन्सिपल्स आहेत जे ते चेंज केले जे कोऑपरेटिव्हच्या फेवरमध्ये असतात. तर मी इकडे थांबतो जरा आणि विल कंटिन्यू दिस टुमॉरो. नंतर आपण सुरुवात करू. मला आतापर्यंत जे मी शिकवलं त्याच्यामध्ये काय प्रश्न असेल तर विचारा मला. काही प्रश्न आहे का? काही प्रश्न आहे का? मी ऐकायला येते का माझा आवाज? एनी क्वेश्चन्स? आता हा बोला बोला साहेब. काय प्रश्न आहे का? ओके, आवर डायरेक्टर विल टेक क्लास नाव. कंटिन्यू करणार सर, डायरेक्टर साहेबच घेणार आहे सर.